नमस्कार. सुहाना अंबारी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चैत्रा सागर काटकर तुब्रहल्ली या परिसरात बंगळूर इथे राहतात. या काटकर कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत. चला, अत्यंत आनंदामध्ये आजच्या भागात सुद्धा काय घडणार ते बघणार आहोत. चला भेटूया काटकर कुटुंबाला. माझं नाव चैत्रा सागर काटकर. मी बॉर्न अँड बॉटअप इन कर्नाटका आणि माझे मिस्टर सागर ही इज बॉर्न अँड बॉटअप इन पुणे. पण त्याला माझ्यापेक्षा जास्त साऊथ इंडियाचं माहिती आहे, अँड स्पेशली कर्नाटका. तो इथे येऊन 3 वर्ष झाली तरी तो कन्नडा लिहिला आणि वाचायलाही शिकला. म्हणजे एवढं इंटरेस्ट आहे त्याला साऊथ इंडियामध्ये. आय थिंक आय कॅन टेल यू की दॅट माइट बी द वन रिझन टू से एस फॉर मी माइट बी ॲट द फर्स्ट मेट. माझं हॉबीज आहेत रीडिंग आणि पेंटिंग अँड कुकिंग. माझ्या आणि सागरच्या रिलेशनबद्दल बोलायचं झालं तर वी आर लाईक टॉम अँड जेरी. आम्ही असंच फेमस आहोत आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. सागर, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, भाऊजी लवकर या, मला पैठणीशिवाय राहावे ना. दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. आता घ्या उखाणा. पाडाचा आंबा गरुड पक्षासाठी आणि सागरचे नाव घेते आदेश भाऊशी साक्षासाठी. अरे वा वा वा. तुम्ही पण पाठ केलाय ना? मी बघून सांगू का? थांबा थांबा, हो थांबा. इथे लिहिलेलं आहे बघा, खिशात कुठे आहे बघा. अरे तो पण मिळत नाहीये. काय काय साधारण काय होतं सांगा ना. ईस्ट वेस्ट माय चैत्रा इज बेस्ट बेटर. काय जबरदस्ती आहे तुमची, काय जबरदस्ती आहे ते म्हणतच नाहीत ना. काय आहे, थांबा ना, बोला. हा, ईस्ट और वेस्ट चैत्रा इज बेस्ट. चला थोडक्यात उत्तरे द्या. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण? माझं इथे हासन, कर्नाटकमध्येच हासन म्हणून डिस्ट्रिक्ट प्लेस आहे तिथे. तिकडे. आणि तुमचं? माझं जन्म शिक्षण आणि पूर्ण मी आय रेस्ड इन पुणे. पुण्यात? त्यामुळे पुणेकर आम्ही. पुण्यात कुठे होते? पुण्यात पिंपरी चिंचवडला. शाळा कुठली? श्री वासवी विद्या समजते म्हणून इकडेच. मी इकडेच शिकले, कन्नडा मीडियममध्ये होते. नंतर इंग्लिश, म्हणजे इथेच सगळं. पहिल्यापासून मराठी बोलता? ॲक्च्युली माझं नेटिव्ह सातारा आहे. तिथे वडूज म्हणून आहे. तिथे आजी आजोबा सगळे तिकडे. म्हणजे वर्षातून 1 वेळा जायचो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. त्यामुळे मराठी थोडं. पण मग तुम्ही अदरवाईज म्हणजे? हां, कन्नडा मी जास्त बोलते, कन्नडा आणि इंग्लिश. मला कन्नडा शिकवायचं असेल तर काय शिकवा? तुम्हाला काय शिकायचं आहे तसं मी सांगते. मग आधी इकडे कन्नडामध्ये तुम्ही बोलू शकता की ನನಗೆ कन्नडा बरते. मला कन्नडा येतं. म्हणजे तर बँगलोरमध्ये खूप माणसं असे करतात की ನನಗೆ कन्नडा ಗೊತ್ತಿಲ್ಲ. म्हणजे मला कन्नड माहिती, सगळे कन्नड म्हणतात. कन्नडा ನನಗೆ कन्नडा ಬರುತ್ತೆ. ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಬೆಂಗಳೂರು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. बेंगळुरू ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. बँगलोर खूप छान आहे ना? हो, आहे. छान आहे. नाही पण खूप छान, खूपच आहे. वातावरण उत्तम आहे, माणसं खूप चांगली आहेत. हा, आता स्वाभाविक आहे, इतकं छान शहर असल्यामुळे अनेकांना इथे येऊन राहावंसं वाटतं. आणि त्याच्यामुळे गर्दी थोडी वाढणं हे सुद्धा स्वाभाविक आहे. पण मग तुमची ओळख कुठे झाली? हां, ॲक्च्युली आमचं अरेंज मॅरेज आहे. मी म्हटलं का लव्ह मॅरेज? ओळख म्हणजे मला माझे डॅड ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत होते. माझे काका आहेत ना, ते आमची दोघांचे कॉमन रिलेटिव्ह आहेत. सांगा, वडील ट्रेनने फिरत होते, मी चालले होते. हां, गावी निघाले होते. आणि ते काका पण होते. जे काका आहेत माझे चुलत काका, ते आमचे दोघांचे कॉमन रिलेटिव्ह. यांचे आत्या बहिणीचे हजबंड आणि आत्या बहीण आणि काकी एकच आहे. त्यांचे हजबंड आणि माझे डॅड ट्रॅव्हल करत होते. त्यांनी असं समजवलं की एक मुलगा आहे असं पुण्यामध्ये राहतो. हां, आणि नंतर मग बघण्याचं. हे US ला होते तेव्हा. हां, तिकडे होता. हे न्यूयॉर्कमध्ये होते. त्यांना बोलायलाच देत नाही का तुम्ही? ते म्हणतो ना आपण की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण आमच्या ट्रेनमध्ये बांधल्या गेल्या गाडी.
तेव्हापासून खूप वेळा बोलू दे हां. तर ते झालं की कॉमन रिलेटिव्स म्हणजे माझी आत्ते बहीण जे त्यांच्या थ्रू हे प्रपोजल आलं आणि मग त्यांनी सांगितलं की बघण्यात मुलगा आहे तर हरकत नाही आहे बघूया म्हणजे. पण तेव्हा तुम्ही कुठे होते? मी त्यावेळी न्यूयॉर्कमध्येच होतो, जॉबसाठी तिकडे गेलो होतो. आणि त्यानंतर मग त्यांनी मला बोलवून घेतलं गणपतीच्या सुट्टीमध्ये की गणपती पण बसत आहेत आणि तर तू ये मग बघून घे मुलीला. तर आईवडिलांनी तसं पहिल्यांदाच बघून घेतलं होतं आणि ती पण मुंबईवरून आली मी होती. ते मुंबईला जॉबला होते होते तेव्हा आणि मी ह्यांना पाहण्यासाठी ह्यांच्या घरी गेले. आमच्याकडे पहिल्यांदाच होतं असं, पुण्याला गेले पुण्याला गेले. हो. आणि मग काय झालं? आणि सकाळी बघितलो, दुपारी बोलला आणि संध्याकाळी एंगेजमेंटच झालं आमचं. मला सांगा हे डॉक्टरचं आहे का हो? सकाळ दुपार संध्याकाळ माहिती आहे ना ते असतं, एक डोस सकाळी घ्या, एक दुपारी घ्या, एक संध्याकाळी घ्या. तसं सकाळी बघितलं, दुपारी बोलले, संध्याकाळी साखरपुडा. हा नाही, ॲक्च्युली हे जाणार होते ना आणि यांना वाटलं की आता हे जाणार आहे मग खूप अजून लांबेल म्हणून माझ्या मम्मीला पण खूप आवडलेले हे. हो. आणि तुम्हाला? मला मी फर्स्ट टाइमच मला थोडं अजून हे होतं पण मम्मी नाही की खूपच छान आहे मुलगा हे. मम्मीला पूजाचं खूप आवड आहे. एकमेकांना आवडलं त्यामुळेच नाही ह्यांच्या मम्मीला आवडले म्हणून झालं, नाही तर झालं नसतं. नाही म्हणजे मम्मीला पण वाटलं की आजच करून देऊया आणि सासू सासरे पण हो म्हटले की हां आता मुलगा जाणार आहे तर करून टाकूया. मम्मीला वाटलं की लांबच जाईल ना हे, की मुलगीचं लग्न लवकर झालेलं बरं. त्यामुळे तिनं मग तसंच तेव्हा साखरपुडे फक्त रिंग एक्सचेंज केलं बाप्पाच्या समोर. घरी बाप्पा आले होते, गणपती बाप्पासमोर रिंग एक्सचेंज केलं, तेवढं साखरपुडा झालं आमचं तेवढंच. आणि फक्त माझी फॅमिली, माझे बहिणी भावंड आणि मम्मी पप्पा आणि ह्यांचे बहिणी भावंड आणि मम्मी पप्पा एवढेच होतं आम्ही तेवढंच. आणि साखरपुडा झाला आणि 6 मंथ्सच्या नंतर दुसऱ्यांदा भेट आमची लग्नातच झाली. एक घोड्यावरून आले, मी होती मंडपात तेव्हाच आम्ही बघितलो, तसं झालं. थांबले एकदाच्या. मी आपला वाट बघतोय, आता थांबतील मग बोलेन. पण ह्या अगदी लग्न ठरल्यापासून ते मांडवात घोडा घेऊन येईपर्यंत काही थांबल्या नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 8 होतील आता एप्रिलमध्ये. किती वेळा तुम्हाला घरात बोलायला मिळतं? त्यांना बोलायचंच नसतं. मी अरे पण द्या तर बोलायला. काय हो? घरात म्हणजे संध्याकाळी ऑफिस नंतर आल्यानंतर जो वेळ मिळतो तोच. आणि जर आठवण आली तर फोन करून ऑफिसमधून. फोनवरती जेव्हा तुमचं संभाषण होतं हो तेव्हा कोण बोलतं आणि कोण ऐकतं? ती बोलते आणि मी ऐकतो. आणि मी हे असं नाहीये आता, हे चुकीचं सांगत आहे. काय चुकीचं सांगताय? हे बोलत असतात ना आणि मध्ये थोडं मी इंटरप्ट केलं की हा असं का, मी बोलच तो शांत बस आणि पूर्ण ऐकून घ्यायचं आणि परत आपण. आणि माझं मन ठावत नाही तेव्हापर्यंत. मला असं डाऊट्स मधून येत असतात पण हा नाही बोलून देत मध्ये. तो हे म्हणतात की माझं पूर्ण कंप्लीट होऊ दे नंतर तू प्रश्न विचार. असे स्कूलमध्ये जसे लेक्चर म्हणतात माझं पूर्ण कंप्लीट होते तुम्ही थांबत नाहीयेत अजून. ऍक्च्युली मला सवय आहे थोडी जास्त बोलायची लहान पण वयापासून. चांगलं आहे ना, मन मोकळेपणानं बोलणं यासारखं दुसरं म्हणजे सवय नाही चांगली. हो की नाही? हो बरोबर आहे. बरोबर की नाही? तुम्ही मग इथे कधी आले? 4 वर्ष आम्ही इकडे आधी शिफ्ट झालो बँगलोरला जॉबसाठी. दोघांचेही इकडे. दोघी आता नोकरी करतो? हा मी करत होते, आता मॅटर्निटी लिव्हवरती आहे, बाळ छोटं आहे. मग आता तुम्ही दोघेच इथे राहता की सगळं कुटुंब इथे? माझे सासू सासरे पण राहतात इथेच. आतापर्यंतच्या या प्रवासातला एखादा मसालेदार किस्सा सांगा. आमचं लग्न झालं आणि US ला गेलो आम्ही लवकरच. रिसेप्शन झालं आणि 15 दिवसातच गेलो. आणि मी नवी नवरी होते तेव्हा थोडी. आणि आमचं फ्लाईट न्यूयॉर्कला दुबईवरून होतं वया दुबई. मग दुबईमध्ये आम्ही जेव्हा चेक इन करत होतो परत तेव्हा तिथं दुबईमध्ये खूपच गोल्डचं वगैरे ते मगालासमध्ये खूप चेक इन थोडं हे होतं स्ट्रेट. आणि मी वुमन्स सेक्शनमध्ये मेन्स सेक्शनमध्ये. तिथे ते बाईनी मला सगळंच मी थोडं घंटन म्हणा किंवा चुडा वगैरे घातलेला होता. आणि आय वॉज लव्हिंग इट. मला नाही काढायचं होतं. त्या म्हटलं की सगळंच काढा तुम्ही. मी सगळं काढलं पण मी मंगळसूत्र काढायलाच तयार होईना की नाही माझं आत्ताच 10 दिवस लग्न झालं आणि हे सगळं कुठे काढायचं. ते नाही काढावंच लागतं. त्यांना अजूनच डाऊट व्हायला लागले की मी का काढत नाही, ते काढाच. मी म्हटले नाहीच. मग ह्यांचं चेकिंग झालं, मी तिथेच अजून अडून राहिले. माझं चेकिंग करायला गेलो ही अजून आली का नाहीये, म्हणजे एवढा वेळ झाला. मी पुढे जाऊन बॅग्स वगैरे माझे सिक्युरिटीवाले चेक केलेले मी कलेक्ट करतोय
आणि ही कुठे अडकली जाऊन बघतोय तर तिचा वाद चालू होता की हे मी काढणार नाही. त्याला म्हटलं बाई तू काढ तिथे आणि आपण परत लग्न करू सगळ्यांच्या समोर इथे. तर तो किस्सा झाला आणि ते सगळं तिनं काढून ठेवलं. चेक इन झालं, बाहेर आलो आणि आम्ही सगळ्यांच्या समोर परत मंगळसूत्र घातलं. ते त्यावेळेस जो ॲप्रिशिएट केलं लोकांनी आणि टाळ्या वाजवल्या की आमचं ते सेकंड मॅरेज दुसरं लग्न झाल्यासारखं दुबई एअरपोर्टवरती. काय वेगळंच आहे यांचं ना. पण आता इतकी वर्ष झाली बरोबर, अनेक आव्हानं येत असतात प्रत्येक टप्प्यावर. आत्ता एक आव्हान आहे तुमच्यासाठी. घरात आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची. बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला. वेळ सुरू झाली. चला चिठ्ठ्या मिळत जातील तुम्हाला, त्या मोठ्याने वाचा. लालटेन. देऊ नका कोणी. 20 सेकंद झालेली आहेत. आठवणीचा घड्याळ. गोमाता. 10 9 गोमाता. 8 7 6 5 4 3. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. सो मच. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. सासूबाई सूनबाईंबद्दल सांगा. माझे सासरचे आणि माहेरचे रिलेटिव्स म्हणतात की तू अमेरिकेसनं सून आणली काय. हां, हो, का असं म्हणतात? सून आहेच तशी लाखात एक. अरे वा. सासरे बुवांचं काय म्हणणं आहे? 2 लाखात एकच आहे. लाखात एक आहे. आणि मुलगा? मुलगा त्याच्यापेक्षा. आईकडे द्या. जावय चांगला आहे, आम्हाला चांगला भेटलाय जावय. आम्हाला पण मुलासारखं म्हणजे आई वडिलासारखं सांभाळतो. म्हणजे आम्हाला पक्का ह्याच्यापासून काश्मीरपासून कन्याकुमारी फिरवून दाखवली. अरे वा. सगळं व्यवस्थित आहे सगळे. आणि त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा खूप सेवा केली जावयाने. बाबांकडे जावाय चांगलं मन मिळावं सगळं खूप चांगलं. कन्नडमध्ये बोला ना. जावयाबद्दल. ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಚೆನ್ನಾಗವ್ರೆ. चणे आवडतात. ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ. ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ म्हणजे चांगलं आहे. चांगलं आहे. खूप मला चांगलं आहे. वाटलं त्यांना चणे खूप आवडतात. इथं 30 वर्ष झाली आम्ही इथं कर्नाटकमध्ये असतो. नाही पण चांगलं बोलताय. ಕನ್ನಡ ಮೇಲೆ बोलते ಹಾ, ಕನ್ನಡ. ಚೈತ್ರ ಯಜಮಾನರು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ, ಜೋಡಿನೂ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಕ್ಯಾರೆಕ್ಟ್ರು ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿನೂ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಜೊತೆಲೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೊಂದ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. सगळे चण्याचे पदार्थ. हो की नाही? नाही मला का त्याच्यात चना म्हणजे काय? चन्ना म्हणजे आपल्या मराठीमध्ये छान म्हणतो ना, ते छानचं छानला ते. चन्ना म्हणतात. चना. म्हणून मी म्हटलं ना सगळे चण्याचे पदार्थ. मामी. अजून कोणी बोलणार आहे का? मामी. ताई खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप ॲक्टिव्ह आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे पुढे असतात आणि छान म्हणजे त्यांच्याकडून खूप इन्स्पायर आलं होतं की बाबा आहेत खूप छान, शिकायला भरपूर आहे काही त्यांच्याकडे. व्हेरी गुड. आत्ता या प्रसंगी एक छोटासा खेळ आहे. त्या खेळात किती बक्षीस मिळणार तुम्हाला ते बघायचं. तुम्ही चित्र काढायचं आणि त्या घरातल्याने ओळखायचं. दहा 9 8 7 6 5 4 3 2 अभिनंदन. कब्बन पार्क असं आहे का ते? थोडंफार ही विधानसौध होतं. काय होतं? हे विधानसौध आणि हे झाड. खूपच छोटं विधानसौधा काढलं. अभिनंदन. थँक्यू सर. दुसरं चित्र. खूप छान प्रयत्न होता तुमचा. अभिनंदन. असा बैल कुठे दिसला तुम्हाला?
अभिनंदन. तिसरं चित्र. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4. काय सांगितलं? होळगे म्हणजे काय होतं? पुरणपोळी, त्याला कन्नडामध्ये होळगे म्हणतात. हो काय? अभिनंदन. आम्ही आपलं कोणी आम्हाला विचारलं होळगे पाहिजे का, आम्ही नाही सांगणार. तक्रारी केल्यात तुमच्याबद्दल. खूप डब्यात पदार्थ देता का? हां. भावाची तक्रार आहे, जवळ असूनही कधी रक्षाबंधनाला घरी येत नाही. हा? घरी आल्यावर तुम्ही जास्त कन्नड भाषेतच संभाषण करता का? ॲक्च्युली कन्नडाचे असतं तर आय फील कम्फर्टेबल, त्यामुळे थोडं जास्त कन्नडा बोलते तेवढंच. तुम्हाला? मी लिहायला आणि वाचायला शिकलो इथे, त्यामुळे कन्नड समजून जातं. तुम्हाला कळतं म्हणजे रागाने काही बोललं तरी कळतं? ॲक्च्युली तो पर्पज तोच होता की ती काय बोलते ते मला समजावं, त्यामुळे मी शिकलो. आता सगळ्यांना समजतं, त्यामुळे मला थोडंसं प्रॉब्लेम झालं सिक्रेट बोलायला. तुम्हाला ना खूप राग येतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करता. आता ॲक्च्युली दुसरं बाळ झाल्यानंतर थोडंसं माझं चिडचिड जास्त झालंय असं मला वाटतं. थोडंसं टेन्शनमध्ये असतं मी. हो नक्की मी करेन. काय असं केलं तर आवडेल? तिच्यासाठी मी मेडिटेशन आणि खूप काही प्रयत्न करतोय आणि तिला चिडचिड कमी होण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करता. ते टॉलरेट करायसाठी, टॉलरेट करण्यासाठी. बऱ्याचदा तुम्ही ना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता. आय डोंट थिंक सो. हे नाही मान्य मला, मी नाही करत. टाइम मॅनेजमेंट शिकायला पाहिजे. सगळ्यांची काळजी घेता, स्वतःची काळजी. माझी मम्मीने लिहिलेलं घेणार घेते. अशा काही तक्रारी सूचना केलेल्या आहेत, काय वाटतं तुम्हाला? थोडंसं चिडचिडपणा थोडं जास्त झालं आहे आता, ते कमी करायला पाहिजे मलाही स्वतःला वाटतंय. ते मी करेनच. आणि स्वतःच्याकडे काळजी, ॲक्च्युली मी फूडी आहे, त्यामुळे मी खाण्यापिण्याचा स्वतः आधी खाते आणि परत देते सगळ्यांना थोडं. आधी खाते आणि राहिलं तर सगळ्यांना. ते मला खूप आवडतं फूडी, मी थोडीशी जास्त फूडी आहे. मिस्टरांकडून 3 अपेक्षा सांगा तुमच्या. त्यांनी स्वतःकडे पण थोडंसं काम कमी करून, म्हणजे पूर्णच कमी नाही, कमी करून थोडंसं स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिलं पाहिजे, मान्य आहे? थोडं मान्य, म्हणजे पार्शली, पूर्णतः शक्य नाही. दुसरी अपेक्षा? ॲक्च्युली हे खूप सपोर्टिव्ह आहेत, म्हणजे माझं करिअर म्हणा किंवा काही गोष्टीमध्ये खूप सपोर्टिव्ह आहेत. बट वन थिंग की मी कुठे माहेरी चालली म्हणले ना, त्याच्यात बिलकुल सपोर्ट करत नाही. आताच होणारी तू आताच का चाललेस परत, हे ते खूप असं हे करतात. तुम्ही पण सारखं माहेरी का नाही जात, हे नाही अशीच आहेत. हे असेच आहेत. हेच असं करतात. मी मग त्याच्यात थोडं जायला पाहिजे, तुम्हाला द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. काय हो? बरोबर आहे, पण कसं आहे ते भले आमचं अरेंज मॅरेज असलं तरी ते कन्वर्ट झालं लव्ह मॅरेजमध्ये. सो ते कसं म्हणतात की तुझं माझं जमेन आणि तुझ्याशिवाय करमेना, तर ते तो फंडामध्ये येतो. त्यामुळे सारखं नको जाऊ, कारण की आता खूपच जवळ आपण राहतोय बँगलोरपासून, तर फ्रिक्वेंटली येणं जाणं होईल म्हणून त्यासाठीच. तिसरी अपेक्षा? तिसरी ह्यांना हे जिमची खूप आवड आहे आणि ती सकाळी 4लाच उठतात आणि आम्ही पण सगळे डिस्टर्ब होऊन जातो ह्यांच्या उठण्यामुळे. थोडंसं कमी उशिरा जावा असं म्हणायचं. तिचं म्हणणं असं आहे की मी थोडं उशिरा जावं जिमला किंवा जिम करू नये, तर ते काय मान्य नाही आहे, कारण की तो फिटनेसवाला एक किडा असतो डोक्यामध्ये की बाई काहीतरी करायचंच आहे, तर त्यामुळे तो पहिल्यापासूनच आहे. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनी. 3 अपेक्षा म्हणजे मला स्वतःला वस्तू जागच्या जागी आवडतात आणि स्वच्छता टापटीपणा आवडतो. तो तिच्यामध्ये फार कमी आहे, म्हणजे ती गोष्टी घेते आणि तिथेच सोडून देते. म्हणजे तुमची अशी अपेक्षा आहे की त्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या पाहिजेत. मान्य आहे, पण असं मुलांमध्ये होऊन जातं ना थोडंसं गडबड इकडे तिकडे. मुलांचं बाजूला ठेवा, त्यांची एक अपेक्षा आहे ती मान्य आहे का? हा ठेवेन. दुसरी अपेक्षा? आणि दुसरी अपेक्षा टाइम मॅनेजमेंट, ज्यांनी कोणी लिहिलं होतं मगाच्या चीटमध्ये ते परफेक्ट आहे. तिचं थोडंसं टाईमच्या बाबतीत, म्हणजे दोघे आम्ही नोकरी करतो, त्यामुळे तिला मी पहिल्यांदा ऑफिसला सोडून नंतर पुढे मी ऑफिसला जातो.
पण रेडी होण्याचा जो काही स्केड्यूल असतं ते परफेक्ट इवन 1 मिनिट इकडे तिकडे तिचं होत नाही. आम्ही दोघेही पूर्ण आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये टॉम अँड जेरी म्हणून फेमस आहोत. तर टॉम अँड जेरी तसेच इतके भांडतो आम्ही दोघे, पण शेवटी एकमेकांवरती प्रेम करतोच. तीच तर तुमच्या संसाराची गंमत आहे आणि त्यामुळेच इतकी वर्ष हा आनंदाचा सुखाचा संसार सुरू आहे. त्या सगळ्यांना शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या दोघांना आणि संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.